येलो आर्मी महाड कृपया सहकार्य करा आणि दोन्ही अंपायरने ताबडतोब सामना सुरू करायचा आहे. येलो आर्मी महाड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि फलंदाजीसाठी चाललेले आहेत ते रायगड फायटर्स संघाचे नावाजलेले फलंदाज ईश्वर. षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला आता पाहायला मिळेल आणि आतषबाजी पाहण्यासाठी खूप वेळ इथे प्रेक्षक जमलेले आहेत आणि आता ही संधी सोडू नका. रायगड फायटर्स संघाचा 12वा खेळाडू कृपया समालोचक कक्षामध्ये यायचे. प्रथम फलंदाजीसाठी आलेले फलंदाज ईश्वर आणि दुसरा फलंदाज याचं नाव सांगायचे चंद्रकांत. ईश्वर चंद्रकांत चंद्रकांत लटके आणि ईश्वर. रायगड फायटर्स फलंदाजी करतायत. टॉसविन महाड. येलो आर्मी संघाने टॉस बॉलिंग घेतलेली आहे. प्रसाद काते याचं खूप खूप अभिनंदन. पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. स्ट्राईकला आहे ईश्वर. नॉन स्ट्राईकला चंद्रकांत लटके ईश्वर चाचे. कृपया येलो आर्मी महाड संघाचा खेळाडू समालोचक आणि रायगड फायटर संघाचा खेळाडू समालोचक कक्षामध्ये पाठवायचा आहे. तेजस पहिलं षटक संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं. आठ ते 10 पावलांचा रनअप. स्ट्राईकला आहेत ईश्वर. कृपया लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. सहकार्य करा. मनोज खेडेकर आणि स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. मनोज खेडेकर प्लीज सूचनांचं पालन करा. कृपया सहकार्य करा. स्ट्राईक लाईट ते ईश्वर चाचे. नॉन स्ट्राईक लाईट ते चंद्रकांत लटके. गोलंदाज तेजस. अंपायरच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 4-5 क्षेत्ररक्षण. लेग साईडला 5 फिल्डर. 6 फिल्डर लावले तिकडे. चालतात 6-3 चालतात नाही ना. लेग साईडला 6 खेळाडू. सुंदर असा शॉट आणि सुंदर असा प्रयत्न. झेलबाद करण्याचा प्रयत्न. पहिला षटकार. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. सुंदर. ईश्वर चाचे लगातार 3 सिक्स मारल्यानंतर आनंद डाखरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे ईश्वर चाचे यांना. सुंदर फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. रायगड फायटर्स. सुंदर गोलंदाजी परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार. काहीसा दबाव गोलंदाज वरती टाकण्याचा प्रयत्न ईश्वर यांच्याकडून. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही दूर सीधा सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा स्ट्राईकला ईश्वर. तेजस राईट आर्म वरती विकेट. सुंदर असा आखूड चेंड्याचा चेंडू टाकलेला आहे. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 7. बिनबाद 7. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. येलो आर्मी संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि रायगड फायटर्स फलंदाजी करतायत. 2 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो चंद्रकांत लटके. सुंदर असा चेंडू आणि
अंपांचा इशारा, कृपया अंपायरने बाद दिलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर कमबॅक. चेंडू काही समजलेला नाही फलंदाजाला आणि चंद्रकांत लटके बाद झालेले आहेत. अशा प्रकारे पहिला धक्का बसतो तो रायगड फायटर संघाला आणि पहिलं यश मिळवलेले तेजस. बॅट्समन नेम सुरेश. चंद्रकांत लटके यांची जागा घेण्यासाठी चालले सुरेश. स्ट्राईकला खेळणार सुरेश, नॉन स्ट्राईकला धडाकेबाज फलंदाज ईश्वर चाचे. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक, सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक. पुन्हा एकदा सुरेश आणि हवेमध्ये मारलेला चेंडू पाहूया. एक खेळाडू चेंडू खाली झेलबाद आणि दुसरा धक्का रायगड फायटर संघाला बसतोय. दुसरा धक्का सुरेशच्या स्वरूपामध्ये. यानंतरचा चेंडू हॅट्रिक चेंडू असणार आहे. यानंतरचा हॅट्रिक चेंडू, 2 बॉल 2 विकेट. जर गोलंदाजाने तेजस आणि हॅट्रिक निगा घेतली तर सुजित यांस कडून, संघमालक सुजित यांस कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर हॅट्रिक आणि हा चेंडू हॅट्रिकचा चेंडू आहे. पाहूया तेजस स्ट्राईकला आहे. जयेश गोपाळ. सुंदर हवेमध्ये चेंडू होता खेळाडू, परंतु 2 धावा. 2 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी. 9 धावा. 2 बाद 9. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद करण्यात यश आलेलं आहे. तेजस याला पहिल्या चेंडूवरती षटकार मिळाल्यानंतर कमबॅक केलेला आहे येल्लो आर्मी महाड संघाने. रायगड फायटर्स स्ट्राईकला आहेत ते जयेश. स्ट्राईकला आहेत ते जयेश गोपाळ. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 9. 2 बाद 9. यानंतर पुढील होणारा सामना वांजोळे रत्नागिरी विरुद्ध महाराष्ट्र सुपरस्टार. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. पुढील सामना वांजोळे रत्नागिरी महाराष्ट्र सुपरस्टार. पुढील गोलंदाज बॉलर नेम अनिकेत. वांजोळे रत्नागिरी आणि महाराष्ट्र सुपरस्टार दोन्ही कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे यायचंय, टॉस करण्यासाठी यायचंय आणि हा सामना 3 षटकांचा असेल. वांजोळे रत्नागिरी आणि महाराष्ट्र सुपरस्टार यांचा सामना 3 षटकांचा होईल. स्ट्राईकला ते ईश्वर. गोलंदाजी मार्कवर अनिकेत. राईटम राऊंड द विकेट अंपायरच्या उजव्या बाजूने. काहीच सुंदर असं स्वतः क्षेत्ररक्षण सजवत आहेत ईश्वर चाचे यांच्यासाठी. नावाजलेले फलंदाज रायगड संघामधून राकेश वाजे, गीतेश पंधेरे. लवकरात लवकर यायचा ईश्वर चाचे यांचा सुंदर चेंडू आणि अंपायरचा इशारा. 4 धावा. चौकार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चौकार. सुंदर अशी फलंदाजी ईश्वर यांच्याकडून पाहायला मिळते, परंतु समोरून पुरेशी काही साथ मिळत नाही आपल्या संघामधून. स्वतः संघाची पूर्ण धुरा खांद्यावर घेतलेल्या आहे ईश्वर यांनी. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. धावसंख्या 13. धावसंख्या 13. 2 बाद 13. संघाचे कर्णधार वांजोळे रत्नागिरी आणि महाराष्ट्र सुपरस्टार. नाणेफेकीसाठी यायचंय. तुमचा सामना 3 षटकांचा खेळ होणार आहे, कारण दुसऱ्या फेरीतला सामना आहे.
गीतेश पंधरे, गीतेश पंधरे ताबडतोब यायचंय. सुंदर असा चेंडू ऑफसाईडला कटवलेला आहे. पाहूया किती धावा मिळतात त्या. एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण. गीतेश पंधरे टॉस साठी यायचंय. पुढील चेंडू जयेश यांना. सुंदर आणि सुंदर असे किपिंग. सुंदर असा कटर चेंडू. फलंदाजाला काही समजलेला नाही आणि स्टंपिंग आउट. तिसरा धक्का. तिसरा धक्का बसतोय तो रायगड फायटर संघाला. धाव संख्या 14. 3 बाद 14. बॅट्समन नेम सज्जन. सज्जन माटे. सज्जन माटे स्ट्राईकला जात आहेत. सज्जन माटे. नॉन स्ट्राईकला येतात ईश्वर चाचे. गोलंदाज अनिकेत. सुंदर असा चेंडू आणि सुंदर किपिंग. एसटीच्या पाठीमागे सुंदर असं किपिंग पकडलेली आहे. सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू. बॅट नो रन. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एकही धाव मिळालेली नाहीये. सुंदर गोलंदाजी. पुढील चेंडू अनिकेत यांचा. सुंदर क्षेत्ररक्षण सजवतायत सज्जनसाठी. सुंदर असा फटका मारलेला आहे सज्जनने. 6 धावा. हवाई फायर. 6 धावा. सुंदर फलंदाजी. रत्नागिरी इनक्रेडिबल रत्नागिरी, वांजळे रत्नागिरी आणि महाराष्ट्र सुपरस्टार नाणेफेकीसाठी यायचंय. गीतेश. पवन सोरे. पवन सोरे टॉस साठी यायचंय. पवन सोरे. पवन सोरे टॉस साठी यायचंय. तिसरा आणि अंतिम पुकार पवन सोरे. नाहीतर तुम्हाला 2 ओव्हरच्या मॅच खेळाव्या लागतील. कृपया सहकार्य करा. वांजळ रत्नागिरी संघ जो असेल त्याने टॉस साठी यायचंय. धाव संख्या 20. धाव संख्या 20. 3 बाद 20. सेकंड ओव्हर. दुसरा षटक चालू. धाव संख्या 20. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे दुसऱ्या षटकामध्ये. अनिकेत. बॉलर नेम अनिकेत. बॅट्समन सज्जन. ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक ईश्वर. पुन्हा एकदा अनिकेत. सज्जन यांना. सुंदर असा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या 21. धाव संख्या 21. पहिला बॉल चौका.
वांझळ रत्नागिरी टॉस साठी यायचंय, कृपया 2 ओव्हरच्या मॅच खेळाव्या लागतील. बॉलर नेम येलो आर्मी महाड, 21 नंबरचं जर्सी परिधान केलेलं आहे. बॉलर नेम जीतू, तिसरं षटक, वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं. जीतू जीतू. अंपायरच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट, धावसंख्या 21 21. आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे विकेटच्या पाठीमागे. पहिल्या बॉल वरती पहिली विकेट. जीतू यांना आखूड टप्प्याचा चेंडू. सज्जन याला काही समजलं नाही, सज्जन बाद, झेल बाद झालेला आहे सज्जन. बॉलर जीतू, सुंदर गोलंदाजी. धावसंख्या 21, 4 बाद 21. नंबर 1 बॅट्समन नेम. वांजळ संघाने टॉस जिंकलेला आहे. पुढील होणारा सामना वांजळ रत्नागिरी, महाराष्ट्र सुपरस्टार. वांजळ संघाने टॉस जिंकलेला आहे. त्वरित आपला निर्णय सांगायचा आहे. स्ट्राईकला आहे तो बॅट्समन, नवीन बॅट्समन नेम. बॅट्समन नेम प्लीज. नंबर 1 जर्सी, बॅट्समन नेम रायगड फायटर्स. सौरभ. स्ट्राईकला येते सौरभ. सुंदर असा चेंडू मारलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने आणि झेल बाद. पुन्हा एकदा विकेट. सेकंड विकेट. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवलेले आहेत ते जीतू यांनी. सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी. सुंदर असा ऑपरेशन सपोर्ट, टीमवर्क. सौरभ झेलबाद. पुढील फलंदाज 15 नंबरचा दिनेश काते. पुढील फलंदाज रायगड फायटर संघाकडून. 5 फलंदाज बाद झालेले आहेत रायगड फायटर संघाचे, परंतु कर्णधार मात्र मैदानामध्ये. आपल्या संघाची धुरा सांभाळत ईश्वर चाचे पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक वरतीच आहेत. तिसरं षटक. दिनेश काते, न्यू बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. अंपायरच्या उजव्या बाजूने सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे. नो मॅन प्लेस. पाहूया किती धाव मिळतात त्या. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण आणि धावचीत. मिसकम्युनिकेशन. 2 धाव पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना आणि धावचीत झालेले आहेत रायगड फायटर संघाचे खेळाडू काते. धाव संख्या 23. दोन धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी बाद झालेला आहे खेळाडू. सुंदर क्षेत्ररक्षण. बॅट्समन नेम श्री नाव आहे त्याच्या पाठीमागे. बॅट्समन नेम पवार साहेब. 20 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू. बॅट्समन नेम उदय. होम ग्राउंड उदय साठी. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत उदय. किती फलंदाज बाद? 6 ना. 6 विकेट गेल्या ना. 6 विकेट गेलेले आहेत रायगड फायटर संघाच्या. तिसरं षटक चालू आहे. 5 विकेट गेलेले आहेत. तिसरं षटक चालू. सुंदर असा चेंडू मारलेला आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण. विकेट झाले 6 विकेट 24 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. सुंदर असा चेंडू ईश्वर यांच्या बॅट मधून आणि अंपायरचा डिसिजन चौकार. ईश्वर चाचे स्वतः 28 धावा. 28 फॉर 6 लॉस. 6 विकेट 28 धावा.
6 विकेट 28 धावा. तीन षटकांचा खेळ चालू आहे. धावसंख्या 28. वांजोळे रत्नागिरी विरुद्ध महाराष्ट्र सुपरस्टार. पुढील होणारा सामना दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. त्वरित क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचे. गेल्या वर्षीचा विजेता संघ महाराष्ट्र सुपरस्टार. सुंदर असा चेंडू. एक धाव पूर्ण ईश्वरचाचे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 29. 6 बाद 29. आता ऑन स्ट्राईकला आहेत ते ईश्वरचाचे. नॉन स्ट्राईक उदय. मॅच लवकरात लवकर चालू करायचे. अंपायर येल्लो आर्मी. बॉलर नेम स्वप्नील. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण चालू करायचे कृपया. 2 षटकांच्या मध्ये वेळ काढू नये. पुढील होणारा सामना इनक्रेडिबल वांजळ रत्नागिरी विरुद्ध महाराष्ट्र सुपरस्टार. सुंदर असा चेंडू. ईश्वर चाचे यांच्यासाठी एक धाव पूर्ण. आणि ईश्वर चाचे धावबाद झालेले आहेत. ईश्वर चाचे धावबाद झालेले आहेत. सुंदर अशी फलंदाजी केलेली ईश्वर चाचे यांनी. वैयक्तिक धावा ईश्वर चाचे यांच्या वैयक्तिक 18 धावांवरती बाद होतात ईश्वर चाचे. वैयक्तिक 18 धावा. पुन्हा एकदा 7वा धक्का बसलेला आहे तो रायगड फायटर संघासाठी. धावसंख्या 30. धावसंख्या 30. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण. सामना त्वरित चालू करायचा पंचांचा निर्णय. पुढील बॅट्समन योगेश. नॉन स्ट्राईकला आहे ते योगेश. स्ट्राईकला आहे तो उदय. चौथा आणि अंतिम षटक, निर्णायक षटक. धावसंख्या काढण्याचं षटक आहे. पाहूया अंपायरचा निर्णय. परंतु 2 धावा पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. रायगड फायटर संघ. पाहूया अंतिम षटकामध्ये किती धावा मिळवतात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू. चौथं षटक आणि अंतिम षटक. पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट अंपाच्या डाव्या बाजूने. आणि सुंदर असा चेंडू. आतमध्ये येणारा चेंडू पण समजलेला नाही फलंदाजाला. लेक्साच्या दिशेने कटवला चेंडू. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि पाहूया किती धावा मिळतात त्या. सॉरी, 1 धाव फक्त मिळवलेली आहे आणि धावचीत झालेला आहे हा फलंदाज. रायगड संघाला मिळालेला हा 8वा धक्का. 33 धावा, 8 विकेट. खूप वेळ जातो. 33 धावा. विकेट जास्त पडल्या ना की वेळ जातो यायला जायला. शेवटचं षटक, अंतिम षटक. आणि सुंदर अशी ठिच्चून गोलंदाजी केलेली आहे.
सुंदर गोलंदाजी. स्ट्राईकला तो उदय. पाहूया आपल्या संघासाठी उदय. सुंदर असा शॉट आणि षटकार. सुंदर अशी फलंदाजी उदय यांची. धाव संख्या 39. 39 धावा. 39 धावा. 4 चेंडू, फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी. प्रथम क्षेत्ररक्षण करताना सुंदर गोलंदाजी, तितकीच सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती रायगड फायटर संघाची. 8 धावा, 8 फलंदाज बाद झालेले आहेत. सुंदर असा निर्धाव चेंडू. अचूक अचूक टप्प्याची गोलंदाजी होत आहे. 39. आणि अंतिम चेंडू रायगड फायटर्स साठी आणि सुंदर फटका. षटकार उदय यांच्या बॅट मधून निघालेला दुसरा षटकार. सुंदर फलंदाजी उदय यांची. आखूड टप्प्याचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. 45 धावा. 46 टू विन. येल्लो आर्मी महाड संघाला 46 टू विन. सेहेचाळीस धावा पाहिजे जिंकण्यासाठी येल्लो आर्मी संघाला. महाड येल्लो आर्मी. हॅलो, आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे एक समाजसेवक या ठिकाणी आशिषजी बने या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं गवळी समाज सेवा संघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. आशिषजी बने यांनी व्यासपीठावरती यायचे. आशिष बने. आशिष बने यांचा मी सत्कार करायला अनिल कोटकर साहेब आमचे या ठिकाणी आहेत. प्रकाश साचे आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा. आशिष बने एक भजन सम्राट आणि एक चांगले व्यक्तिमत्व आणि सामाजिक आवड असणारे आशिष बने. आणि त्वरित येलो आर्मी महाड संघाने आपले सलामीचे धडाकेबाज फलंदाज मैदानात पाठवायचे. त्याचप्रमाणे रायगड फायटर्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. आशिष बने यांचं स्वागत या ठिकाणी आमच्या गवळी समाज सेवा संघाच्या वतीने करण्यात येतं आहे. या पुढील सामना आहे वांजोळे वर्सेस महाराष्ट्र सुपरस्टार. वांजोळे टॉस विन झालेले आहेत आणि आपलं पुढील डिसिजन काय असणार आहे. रायगड फायटर्सच्या प्लेयर्सला विनंती आहे आपलं त्वरित कर्णधार ईश्वर चाचे साहेब आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. सामन्याला विलंब होतोय. विचारा. त्यानंतर दीपक गोविंद धुमाळ साहेब समाजसेवक मॅनफॉर्म का हां नितीनजी कांबळे यांना मी विनंती करतोय की श्री दीपक गोविंद धुमाळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपल्या गवळी समाजातले या ठिकाणी लहान थोर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. काय आहे, तुम्ही प्रेक्षक वर्गात बसला असाल तर आपल्याला या ठिकाणी समजणार नाही आहे. तर आपण कृपया आमच्याशी या ठिकाणी व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे. आपल्या या ठिकाणी आम्ही खरंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. अमरीश फोटोग्राफर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा मित्रच आहे अमरीश. कधी आज सकाळपासून आपला सामना संपेपर्यंत पूर्ण फोटोची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. पुढील चालू सामना रायगड फायटर्स वर्सेस येलो आर्मी महाड. दोन्ही पण रायगडमधील तुल्यबल असे संघ आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या ठिकाणी स्कोर किती झाला? स्कोर काय झाला?
आणि आता 46 धावांचं टार्गेट या ठिकाणी येलो आर्मी महाड संघाला दिलेलं आहे. बघूया ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करत आहेत आणि पुढील कॉमेंट्री समालोचन प्रशांत खेडेकर यांना मी देतोय. त्यांनी पुढील समालोचन करायचं आहे. हॅलो. येलो आर्मी संघाचे दोन्हीही फलंदाज मैदानाचा ताबा घेतलेला आहे. ईश्वर चाचे कर्णधार, स्वतः गोलंदाजी. संघाला साजेची अशी फलंदाजी त्यांनी केलेली आहे. पाहूया गोलंदाजीमध्ये सुद्धा आक्रमक पवित्रा संघासाठी गरजेचा आहे. समीर दिवेकर आणि वसंत दिवेकर दोन्हीही फलंदाज महाड येल्लो आर्मी महाड संघाचे नावाजलेले फलंदाज. ईश्वर चाचे रायगड संघासाठी प्रथम षटक. कृपया सामना चालू करायचा. अंपायर स्ट्राइकला आहे तो समीर, नॉन स्ट्राइकला आहे तो वसंत. पहिला चेंडू सुंदर टोलवलेला आहे. एक धाव पूर्ण. समीर यांनी एक धाव काढलेली आहे. आता स्ट्राइकला आहे ते वसंत. वसंत छोटा उस्मान, संपूर्ण महाड मध्ये ओळखला जाणारा प्लेयर वसंत छोटा उस्मान संघासाठी सुंदर अशा फटकेबाजीची गरज. वसंत निर्धाव चेंडू. ईश्वर संघासाठी पहिलं, वैयक्तिक पहिलं. सुंदर गोलंदाजी. येलो आर्मी संघाची धाव संख्या 1 धाव. सुंदर असा रिवर्स मारलेला फटका. पाहूया किती धाव मिळतात ते. 1 धाव पूर्ण. 1 धाव पूर्ण. वसंतने मारलेला फटका रिवर्स शॉट होता. 1 धाव साठी मारलेला फटका. पुढील चेंडू समीर यांना सुंदर असा मारलेला फटका. पाहूया किती धाव मिळत आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण रायगड फायटर संघाचं. पंचेचाळीस धावा डिफेंड करताना स्वतः ईश्वर गोलंदाजी करतायत आणि 46 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेले येलो आर्मी महाड संघ. समीर आणि वसंत स्ट्राइकला आहेत ते वसंत. छोटा उस्मान रिवर्स मारलेला फटका. पाहूया किती धावा मिळतात त्या. 1 धाव पूर्ण केलेला आहे. वसंत यांनी मारलेला सुंदर असा फटका होता. एक धाव पूर्ण. तिकडे प्लेयर कमी आहेत ना, इकडे मला कॅच जाईल. सुंदर गोलंदाजी. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 4. गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्र आयोजित GSS प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम सीझन 4. आपल्या स्पर्धेला नेहमीच आपले समाज बांधव हितचिंतक देणगी रूपात आपल्याला नेहमीच सहकार्य करतात. प्रथम पारितोषिक आपल्याला गवळी समाज सेवा संघाकडूनच मिळालेलं आहे. प्रथम आकर्षक चषक सागर शशिकांत कांबळे लांजा यांच्याकडून प्रथम आकर्षक चषक आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे. त्यानंतर प्रथम आकर्षक द्वितीय आकर्षक चषक प्रयोज तटकरी रत्नागिरीचे आहेत, यांच्याकडून आपल्याला द्वितीय आकर्षक चषक मिळाला आहे. त्यानंतर तृतीय आकर्षक चषक. त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. माझ्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण मॅच मीटिंग असेल किंवा इतर डिस्कशन असेल हे आपण सामना सुरू होण्यापूर्वी करायचं आहे आणि त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. नाहीतर पुढील सामने आमच्या आयोजकांकडून 2-2 ओव्हरचे खेळवण्यात येतील. बॉलर नेम कृपया सांगायचं.
बाहेरून कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाहीये. बॉलर नेम योगेश. झेल ड्रॉप केलेला आहे. खराब काहीच क्षेत्ररक्षण. उदय वसन यांनी मारलेला फटका. 2 धावा घेतलेल्या आहेत वसन. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. गोलंदाजी मार्क वर आहेत. योगेश वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक. सुंदर असा फटका. पाहूया एक खेळाडू झेलबाद झालेला खेळाडू वसंत. येलो आर्मी लवकरात लवकर खेळाडू जाऊ द्या. पेनल्टी मिळेल. लवकरात लवकर खेळाडू पाठवा. येलो आर्मी. बॅट खालचा चेंडू होता मारला. पुढील फलंदाज स्वप्नील. कृपया जास्त वेळ लावू नये. येल्लो आर्मी महाड संघ. सुजित खेडेकर संघ मालक. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. धावसंख्या 6. 1 बाद 6. चालू असलेला सामना रायगड फायटर्स विरुद्ध येल्लो आर्मी महाड. रायगड फायटर संघाने 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे येल्लो आर्मी महाड संघासमोर. आणि पुढील चेंडू स्वप्नील यांना. कटवलेला चेंडू. सुंदर हलक्या हाताने कटवलेला चेंडू. 1 धाव. एक धाव. एक धाव पूर्ण. पुढील चेंडू. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. योगेश संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. सुंदर असा चेंडू मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा पूर्ण. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. महाड येल्लो आर्मी महाड संघाकडून. स्ट्राइकला येतो समीर ना. समीर दिवेकर ऑन स्ट्राइक. योगेश सुंदर असा रनअप. अचूक टप्पा. सुंदर अशी लाईन लेन. त्याच्यामुळे षटकार चौकारांसाठी फलंदाजांसाठी आव्हान आहे. सुंदर असा चेंडू मारलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण रायगड फायटर संघाकडून. आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर येल्लो महाड 11 धावा येल्लो आर्मी महाड संघाकडून. धावसंख्या जिंकण्यासाठी 12 बॉल 35 धावांची गरज. या ठिकाणी समीर गायकर रायगड फायटर रायगड टायगर्स संघ मालक 2023 चे या ठिकाणी समीर गायकर साहेब उपस्थित आहेत.
त्यांचं आम्ही व्यासपीठावरती या ठिकाणी स्वागत करतोय. समीरजी गायकर, रायगड टायगर्स संघ मालक 2023. समीर गायकर साहेब कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. समीर गायकर, खरंच गेल्या वर्षी 2023 साली संघमालक म्हणून समीर गायकर साहेबांनी आम्हाला खरोखर महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीचं आम्हाला एक योगदान दिलं होतं आणि त्याच्या जोरावरती आम्ही गेल्या वर्षी कार्यक्रम परिपूर्ण केले होते. समीर साहेब गायकर, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. तिसरं षटक उदय संघासाठी, तिसरं वैयक्तिक पहिलं षटक उदय. स्ट्राईकला आहे तो समीर, उदय बॉलर उदय. आणि चेंडू काही समजलेला नाहीये. निर्धाव चेंडू उदय यांचा, उदय साळुंखे. स्ट्राईकला आहे तो समीर, नॉन स्ट्राईकला तो स्वप्नील. सुंदर असा मारलेला चेंडू, पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि चौकार, चौकार. सुंदर असा फटका होता. 4 धावा मिळालेल्या आहेत. समीर याला 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 16, 1 बाद 16. सुंदर असा मारलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने. चेंडूच्या पाठीमागे 2 प्लेयर. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरा धाव प्रयत्न, 2 धावा पूर्ण. सुंदर अशी धावसंख्या, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु खराब थ्रो. यानंतर होणारा सामना वांझोळे रत्नागिरी विरुद्ध महाराष्ट्र सुपरस्टार. 3 षटकांचा सामना होईल. दोन्ही संघाने त्वरित तयार राहायचंय. सुंदर असा निर्धाव चेंडू, फलंदाजाला काही समजलेला नाही चेंडू. षटकार, सुंदर असा फटका. 6 धावा मिळालेल्या आहेत त्या समीर याला. 24 धावसंख्या. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. चौथा आणि निर्णायक षटक. 6 चेंडू, किती धावांची गरज? 6 चेंडू 21 धावांची गरज. षटकार आणि चौकारांची गरज आहे ती येल्लो आर्मी महाड संघाला विजयासाठी. बॉल नेम वांजळे संघाने आपला निर्णय सांगायचा त्वरित. वांजळे संघ रत्नागिरी 24 धावसंख्या. 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा. 46 टू विन म्हणून 22 धावांची गरज जिंकण्यासाठी येल्लो आर्मी महाड संघाला. पाहूया हवाई फायर, हवाई यात्रा. कॉमेंट्री बॉक्स कडे येणारा चेंडू 6 धावांसाठी आणि पहिल्या चेंडूवरती फटका. बॉलर नेम, बॉलर नेम सज्जन असेल. कृपया रायगड फायटर संघाने बॉलरचं नाव सांगायचंय. योगेश संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं षटक, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे योगेश यांनी. योगेश यांना षटकार मारला. स्वप्नील यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे. 16 धावांची गरज. 5 चेंडू, अजूनही निर्णायक मॅच. शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे.
काहीही संभाव्य, काहीही शक्य आहे क्रिकेटमध्ये. 5 चेंडू 16 धावा. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे स्वप्नील यांनी, जिंकण्यासाठी 16 धावा. सुंदर असा मारलेला लेगच्या दिशेने आणि 6. पुन्हा एकदा षटकार. स्वप्नील लगातार 2 षटकार. हॅट्रिक 6. 2 षटकार झालेले आहेत. जर 3 षटकार मारले तर आनंद डाकरे कडून 101 रुपयाचं पारितोषिक. असूनही निर्णायक मॅच. सुंदर असा सामना, रंगतदार सामना पाहायला मिळतो. आतापर्यंतचा झालेल्या सामन्यामध्ये 3 6 मारल्यानं समोरच्या खेळाडूने जर 3 6 मारले तर प्रकाश चाचे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. सुंदर 4 चेंडू मध्ये 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावांची गरज. सुंदर असा रंगतदार सामना. GSS पर्वत चौथे आणि आजच्या दिवसातील सुंदर असा रंगतदार सामना. पुढील चेंडू सुंदर असा आणि षटकाराच्या दिशेने 6 धावा. गेम चेंजर ऑफ द मॅच स्वप्नील. हॅट्रिक. 200 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे. आनंद डाकरे यांच्याकडून 100 रुपये आणि प्रकाश चाचे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावांची गरज. क्रिकेटमध्ये मित्रांनो काहीही शक्य आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत जो रंगतदार खेळ असतो तो क्रिकेट असतो. 3 बॉल 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा स्वतःच्या टीमला विजयाकडे घेऊन चाललेला हा खेळाडू. 3 चेंडू मध्ये सलग 3 षटकार आणि 3 चेंडू मध्ये पुन्हा 3 धावांची गरज. सुंदर असा शॉट मारलाय. पाहूया किती धावा मिळतात त्या. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने. 2 चेंडू 3 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण ईश्वर चाचे यांनी केलेलं आहे. लॉंग ऑफच्या दिशेला गेलेला चेंडू. सुंदर. पुढील चेंडू निर्णायक चेंडू. सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया की धावा मिळतात त्या. नो मॅन प्लेस. 4 धावा आणि विजयश्री खेचून आणलेला आहे महाड. येलो आर्मी महाड संघाने विजयश्री खेचून आणलेला आहे. निर्णायक षटक होतं. त्या षटकावरती आपलं नाव कोरलेलं आहे. असा हा 4 चेंडू मध्ये 23 धावा. मारलं ना. शेवटचा षटकार मारणार, शेवटचा फटका मारणारा खेळाडू समीर दिवेकर. विजयी चौकार.